नमस्कार, मी जया मेहरा. दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. रेती बंदीने मालक चालक देशोधडीला, अधिकाऱ्यांच्या विरोधात एल्गार. रॉयल्टी असूनही वाहने महिनोमहिने जप्त, एमआय थकीत. तडजोडीशिवाय गाडी सुटेना, रेती वाहतूकदार संघर्ष समितीचा आरोप. अमरावती जिल्ह्यातील गेल्या 1 महिन्यापासून रेती बंद असल्याने नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा व अमरावती या 5ही जिल्ह्यातील गाडी मालक, चालक, रेबल यांचा रोजगार संपूर्ण ठप्प झाला आहे. फायनान्स कंपनीचा हप्ता थकल्याने मोटर मालक अडचणीत सापडले असून घरांचा उदयनिर्वाह बंद झाला आहे, अशी माहिती रेती वाहतूकदार संघर्ष समितीने श्रमिक पत्रकार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. आम्ही रेती वाहतूकदार आहोत, माफिया नाही. मात्र शासकीय अधिकाऱ्यांकडून रेती वाहतुकीला मुद्दाम अडथळे आणले जात आहे. विना रॉयल्टी पास रेती वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करा, पण ज्या वाहनाकडे रॉयल्टी पास आहे त्यांना तपासणी करून जागेवर सोडून द्यावेत, अशी मागणी समितीने केली आहे. अधिकारी छोट्या छोट्या कारणावरून वाहने एक महिना जप्त करून ठेवतात. पूर्णपणे नियमात असणारी वाहने 2-3 महिने जप्त राहतात. त्यामुळे एमआय पीडित राहतो. घर चालणे मुश्किल होते. नाईलाजाने मोटर मालकाला संबंधित अधिकाऱ्याशी तडजोड करून गाडी सोडवावी लागते. रॉयल्टी भरूनही तडजोड करावी लागत असल्याने अनेक वाहतूकदार रॉयल्टी न भरता अवैध वाहतूक करतात. त्यामुळे अवैध वाहतुकीला प्रोत्साहन मिळत आहे. विना रॉयल्टी पास रेती वाहतूक करणाऱ्यावर, रेती घाट मालकावर व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रश्नावर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी समितीची बैठक लवकरच होणार आहे, अशांची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला सचिन भोपळे, पंकज देशमुख, गोपाळ धर्माडे, मिलिंद जवंजाळ, करीम लालूवाले यांच्यासह रेती वाहतूकदार उपस्थित होते. आणि पंकज अरुणराव देशमुख. आमची आज तुमच्या मार्फत मागणी एवढीच आहे की ज्या गाडीजवळ रॉयल्टी आहे, जी गाडी नियमामध्ये आहे, ती गाडी सोडण्यात यावी आणि ज्या गाडीजवळ रॉयल्ट्या नाही आहे त्या गाड्यावर कडक कारवाया करण्यात याव्या. नियमात जी रेती व्यवसाय व्हायला पाहिजे तो होऊ द्यावा आणि ज्या घाटातून अवैध गाड्या भरून येत आहे, ज्या घाटातून गाडी येते पण रॉयल्टी कमी असते किंवा नसते, तर त्या घाटावर सुद्धा कारवाई करण्यात यावी. हीच आमची तुमच्या मार्फत मागणी आहे.